सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी योहान याचा 3रा अध्याय 3रं वचन आपण वाचूया. येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. या ठिकाणी येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे की मी तुम्हाला खरं खरं सांगत आहे, असं येशू म्हणत आहे की आम्हाला नव्यानं जन्म घेतल्याशिवाय आम्हाला कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. याचा अर्थ असा आहे की आम्ही पहिली गोष्ट प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला पाहिजे, देवाच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे, देवाचं वचन आम्ही स्वीकारलं पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू येशूचा स्वीकार जगासमोर आम्ही केला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण देवाचा स्वीकार प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणार आहे, त्याला अनुसरणार आहे, त्याच वेळेला आम्हाला नव्यानं जन्म आमचा होणार आहे आणि नवीन जन्म आमचा होणार आहे. आमचं जुनं पण नष्ट होणार आहे आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल टाकून जीवन जगायला सुरुवात करणार आहे. ज्यावेळेला आमचा नवीन जन्म होणार त्याच वेळेला आम्हाला स्वर्गाचं राज्य पाहता येणार आहे. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही किंवा आमचा नवीन जन्म झाला नाही किंवा प्रभूचा आम्ही स्वीकार केला नाही किंवा प्रभूला आम्ही अनुसरलो नाही तर आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाता येणार नाही किंवा आम्हाला स्वर्गाचं राज्य पाहता देखील येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला आणि मला स्वर्गाचं राज्य पाहता यावं म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवूया, त्याचा स्वीकार करूया आणि त्याच्या नावाचं गौरव सदा सर्व काळ तो येईपर्यंत करत राहूया. आजचं वचन देव आशीर्वादित करू. आमेन. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांना प्रभू तुझा आशीर्वाद दे, आरोग्य दे, त्यांची काळजी घे, त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांची प्रगती, त्यांची उन्नती कर आणि परमेश्वरा तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव तू त्यांना क्षणाक्षणाला दे. पुन्हा आणि पुन्हा देवबापा प्रार्थना विनंती करतो, आत्तापर्यंत झालेल्या आमच्या सर्व अपराधांची व पापांची तू आम्हाला दैनिक कृपेने क्षमा कर. त्याचबरोबरीतनं देवा सर्व तुझ्या लेकरांचं तारण कर, त्यांच्या कुटुंबाचं तारण कर, त्यांना तुझा चांगला अनुभव येऊ दे आणि त्या अनुभवाच्याद्वारे त्यांनी तुझं सदा सर्व काळ गौरव करत राहावं म्हणून बाप्पा तू त्यांच्या जीवनामध्ये कार्य आणि चिन्ह चमत्कार कर. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा आहे. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही माझ्याकडं पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल आणि तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडेल. माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे आणि पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल. आमेन.